नमस्कार, पाहुयात महत्त्वाची बातमी। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, शेतकरी संघर्ष समितीची मागणी। शेतकरी आक्रमक, पहा सविस्तर। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गातील सर्व बांधित गावातून व जिल्ह्यातून विरोध शक्तीपीठ महामार्ग होत असताना शासनाने सांगोला तालुक्यात 1 जुलैपासून मोजणी करणार असं सांगितलं, परंतु मोजणीस येणाऱ्या अधिकाऱ्यास जमिनीत पाय ठेवू देणार नाही व पोलीस बळाचा वापर केल्यास सर्व सांगोला तालुक्यातील शेतकरी पेटून उठतील असा खणखणीत इशारा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी दिला आहे। शक्तीपीठ महामार्गाची मोजणीपूर्वी बांधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना नोटीस देणं गरजेचं आहे। तसेच मंगळवेढा प्रांत कार्यालयाने यापूर्वी बांधित शेतकऱ्यांच्या हरकती घेतल्यास त्याचा निर्णय अद्याप झालेला नाही व चुकीच्या पद्धतीने मोजणी सुरू करणार असल्यास जमिनीत पाय ठेवू देणार नाही व यासाठी शेतकरी संघर्ष कृती समितीने घोषणा करण्यात आली आहे। त्यावेळी अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन देशमुख, उपाध्यक्ष दादासो वाघमोरे, प्रकाश सोळशे तर सचिवपदी ॲडव्होकेट शरद यादव यांची निवड करण्यात आली आहे। सांगोला तालुक्याची ओळख दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो व आता कुठे टेंबू मैशाळ पाणी आल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात असतो। याच्या जमिनी शक्तीपीठ महामार्गात जाणार असल्याने त्यांना उत्पन्नाला कायमस्वरूपी मोकावे लागणार आहे। यासाठी शासनाने हा महामार्ग रद्द करावा असे उपाध्यक्ष दादासो वाघमोरे यांनी सांगितले। तर येत्या 1 जुलै रोजी सर्व बांधित जिल्ह्यात शेतकरी रास्ता रोको करणार आहेत। त्या पद्धतीने अनकढाळ टोलनाका तालुका सांगोला येथे रास्ता रोको शेतकरी करणार आहेत असे सचिव ॲडव्होकेट शरद यादव यांनी सांगितले। शेवटी सर्वांचे आभार उपाध्यक्ष प्रकाश सोळशे यांनी मानले। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।